3 वाजता हा सामना संपला पाहिजे अशी या ठिकाणी मी पंचांना विनंती करतोय आणि सर्व खेळाडूंना विनंती करतोय, कारण खूप लेट झालंय. 3 वाजता जर पहिली फेरी संपली तर आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचे सामने कधी खेळवणार. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, पंचाला सुरुवात डावाला सुरुवात होते आणि गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय. स्वप्नील या ठिकाणी खाली राहिलेला चेंडू या ठिकाणी कोणतीही धाव नाही, चेंडू निर्धाव जातोय. या ठिकाणी बॉडी लँग्वेज संजय जाधव याच्या बॉडीवर या ठिकाणी चेंडू आदलला जातोय आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय स्वप्नील याचा. या खेळपट्टीचा जर आपण अभ्यास केला तर भरपूर धावा या ठिकाणी खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल अशी खेळपट्टी या ठिकाणी बनवली ती म्हणजे श्री गणेश आडोशी संघाच्या सर्व या सहकार्याने. पुढील चेंडू स्वप्नील याचा, पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी मिडोनचा क्षेत्ररक्षक चेंडू चकतोय आणि एक धावे या ठिकाणी अकाउंट सुरुवात होते. संघाची धावसंख्या 1 नी या ठिकाणी सुरुवात होते, ती म्हणजे अष्टविनायक तलदेव. आता स्ट्राईकला नवीन फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय आकाश जाधव. पुढील चेंडू आकाशाचा, आकाशसाठी या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावतायत आणि चेंडू त्या ठिकाणी बाउंड्री लगत अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी सुरक्षित पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, ते म्हणजे संजय आणि आकाश या ठिकाणी 2 धावेने या ठिकाणी खातं खोलते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट स्कोरर म्हणावं सुनील पवार या ठिकाणी आमच्या मायनीतून या ठिकाणी आजचा दिवस त्या ठिकाणी स्कोरिंगसाठी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. तर वळतोय आपण मैदानाकडे. या ठिकाणी पहिलं षटक, त्या 4 षटकांचा सामना असणार आहे. 4 षटकामध्ये कमीत कमी या ठिकाणी 60 धावा या ठिकाणी जमावे लागतील, ते म्हणजे अष्टविनायक तलदेव संघाला. स्वप्नील याचा आणि या ठिकाणी थोडासा उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू ठेवतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला स्वप्नील याची आणि कोणतेही धाव नाही. एष्टी रक्षक त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करतोय, निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. आणि आपण पाहतोय सुपर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी घर बसल्या प्रेक्षकांना सामना पाहण्याची या ठिकाणी संधी लाभते, ती म्हणजे सुपर स्पोर्ट लाईव्ह. स्वप्नील याचा पुढील चेंडू, आता मात्र त्या ठिकाणी लो फुलटॉस चेंडू आणि चांगला या ठिकाणी प्रयत्न होता मिडवता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु झेल सुटते आणि एक धाव त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज पळून काढतायत. धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होते ती म्हणजे 4 धावा. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीचं षटक या ठिकाणी हाताळतोय स्वप्नील. कोणतेही मोठे फटके मारून देत नाहीत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा या ठिकाणी प्रयत्न असतो, परंतु त्या ठिकाणी हात पूर्णपणे बांधून ठेवले ते म्हणजे अष्टविनायक तलदेव संघाचे. आता मात्र त्या ठिकाणी नो चेंडू आहे, बीमरचा चेंडू त्या ठिकाणी. नक्कीच खूप मोठा या ठिकाणी नो चेंडू म्हणावा लागेल आणि फ्री हिट असेल. संधी होती फलंदाजाला या ठिकाणी, बॅट एज लागली असती तर कदाचित तो चौकार किंवा षटकार त्या ठिकाणी मारण्याची संधी असते, परंतु ती संधी या ठिकाणी गमावली ती म्हणजे संजय यानं. आणि या ठिकाणी फ्री हिटचा फायदा या ठिकाणी उचलतोय का पाहूया संजय. आता मात्र त्या ठिकाणी पॅडवर चंद्रू आदलतोय आणि एक धाव लेग बायच्या स्वरूपात त्या ठिकाणी पळून करतात दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या 1 नी वाढतीये. धावसंख्या होते ती 6. अतिशय या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, मोठे फटके त्या ठिकाणी मारून दिले नाहीत, टिचून गोलंदाजी केली ती म्हणजे स्वप्नील यानं. चला टीम मीटिंग करायची नाही आपण. षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या अंतिम अष्टविनायक तलदेव संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 6 धावा, त्याच्यामध्ये 1 नो चेंडू आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्या स्वप्नील याची. दुसरा षटक घेऊन येतो ते म्हणजे संजय. स्ट्राईकला संजय आणि गोलंदाजीवर मात्र आपण पाहतोय संजय आता या ठिकाणी वापर केला जातोय. पहिलं षटक त्या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक त्या ठिकाणी
चांगल्या प्रकारचा हाताळलं ते म्हणजे स्वप्नील यानं फक्त 6 धावा खर्ची केल्या. तर मात्र त्या ठिकाणी UST सोडून जाते. पंच आम्हाला सांगता व्हाईट चेंडू आहे आणि एक अवांतर धाव त्या ठिकाणी मिळते बोनस. आता मात्र त्या ठिकाणी हात खोलावे लागतील ते म्हणजे संजय आणि आकाश याला मोठे फटके मारावे लागतील. कारण या खेळपट्टीचा आपण जर इतिहास बघितला तर कालच्या दिवसापासून मी काल इकडे आलेलो होतो आणि आता मात्र चांगला चेंडू त्या ठिकाणी चेंडू उचली घेतली आणि फलंदाजा चेंडू समजला. चेंडू जातोय निर्धाव. कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं धावा जवळजवळ 70 मला वाटतं आमच्या जैनो मालदेव संघाला त्या ठिकाणी 77 धावा 77 धावा त्या ठिकाणी केले होते ते म्हणजे वासोट संघानं. तर नक्कीच धावा या ठिकाणी होत आहेत आणि त्याचा चेंडू आणि बॅटची त्या ठिकाणी संपर्क होणं गरजेचं आहे. ते या ठिकाणी आपल्याला दिसत नाही ते म्हणजे तल्देव संघाचं. पुढे चेंडू आता मात्र त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचाच्या वरून मारला चेंडू. पाहूया झेल होतोय काय आणि या ठिकाणी झेल टिपतोय. पहिला मोहरा या ठिकाणी टिपला जातोय तो म्हणजे तल्देव संघाचा डीजे. सुमित या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय तल्देव संघाचा. संजयने त्या ठिकाणी कुठेतरी संकेतने त्या ठिकाणी संजय यानं या ठिकाणी निराश केलं ते म्हणजे तल्देव त्या या सर्व त्याच्या फॅन्सना. कारण संजय याची आपण खेळी त्या ठिकाणी पाहिली होती पूर्व विभागामध्ये 49 धावांची खेळी केली होती संजय यानं. आता मात्र त्याच पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी चेंडू उचली घेतोय गोल्डन स्पॉट वरून आणि यष्टी रक्षक त्या ठिकाणी आपलं काम करतोय. निर्धाव चेंडू जातोय. दुसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू डॉट. एक व्हाईट टाकलाय आणि 3 चेंडू त्या ठिकाणी डॉट डाळले. चांगली गोलंदाजी या ठिकाणी जे स्वप्नीलने केलं होतं ते त्याचं तेच काम या ठिकाणी संजय करतोय. आता मात्र त्या ठिकाणी पाहूया मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डीजे दृष्टी जमवणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि दृष्टी जमवली त्या ठिकाणी सुमित यानं आणि स्क्वेअर लेग पंचांच्या वरून त्या ठिकाणी मारलेला हा मोठा धावांचा या ठिकाणी षटकार येतोय. पुढे चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं मारला त्या ठिकाणी पाहूया त्या ठिकाणी क्षेत्रक्षय आहे. चेंडूवर येतोय उचल करतोय. एक धाव पूर्ण करताय त्या ठिकाणी. दुसरी धावेसाठी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी नकार दिलाय आणि एक धावेने त्या ठिकाणी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होती ती म्हणजे अष्टविनायक संघाची 14 धावा. या पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होणार आहे. JP खिरकंडी आणि अमरदीप धवली बंटी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि आता मात्र त्या ठिकाणी चांगला फटका मारलाय. लॉंग ऑफचा क्षेत्रक्षय चेंडूवर येतोय उचल करतोय फेक करतोय तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पळून काढले. षटक समाप्तीचा इशारा येतोय. पंच आम्हाला कळवत आहेत 2 षटकाच्या अंतिम धावसंख्या होते ती म्हणजे 15. एक महत्वपूर्ण फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय तो म्हणजे संजय. इनिंग ब्रेक्स मध्ये त्या ठिकाणी टॉस उडवला जाईल. JP खिरकंडी आणि अमरदीप धवली बंटी आणि पुढील होणारे सामने त्या ठिकाणी 3 षटकांचे होतील. आपण याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे कारण अगोदरच खूप डिले झालेला आहे. 3 वाजतात पहिली फेरी संपायला तर नक्की त्या ठिकाणी खूप वेळ झालाय. चला पंच आपण थोडंसं त्यांना सूचना करायची आहेत. सावरट संघाला विनंती असेल की आपण जरा फास्ट करायचं आहे. तिसरा गोलंदाज त्या ठिकाणी कोण येतोय आपण अगोदर त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. पहिला कोण दुसरा कोण तिसरा कोण चौथा कोण
तर या ठिकाणी टाइमपास होणार नाहीये. तिसरं षटक घेऊन या ठिकाणी येतोय प्रथमेश. प्रथमेश याच्या हातावर या ठिकाणी चेंडू सोपवलाय. पहिलं षटक त्या ठिकाणी स्वप्नील या ठिकाणी 6 धावा खर्ची केल्या होत्या. त्यानंतर संजय यानं दुसरं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये 9 धावा आणि एक फलंदाज बाद केला होता. आता मात्र त्या ठिकाणी एक चांगला चेंडू होता आणि खरपूस खराब चेंडू होता, आखूड टाकायचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार मात्र घेतलाय तो म्हणजे आकाश यानं आणि चेंडूला त्या ठिकाणी पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ते 19. पुढे चेंडू प्रथमेश याचा, पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी फलंदाज त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये. हा या ठिकाणी पंच सांगतायत व्हाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे, डावी एसटी सोडून जातोय चेंडू. 1+1 अशा 2 धावा त्या ठिकाणी मिळतायत. धावसंख्या ती होते ती म्हणजे तिसरं षटक चालू असताना 21 धावा. आता मात्र त्या ठिकाणी मोठी या ठिकाणी धावसंख्या उभारावी लागेल. आणि आता मात्र त्या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टपली मारले. 2 क्षेत्रक्षक चेंडूच्या पाठी धावतायत, बागडतायत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. आणि आता मात्र पाहतोय आपण तिसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण आणि चौथ्या धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी होईलच, कारण त्यांनी बघितलं आपण चेंडू हा तिकडे फेकतोय आणि हा इकडे फेकतोय आणि खराब अशी कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. ती म्हणजे सावरट संघाची. तिथे 2 धावा होत्या, तिथे 4 धावा खर्ची करतायत, ते म्हणजे हे क्षेत्ररक्षक सावरट संघाचे. चार धावा त्या ठिकाणी पळून काढतायत. खरं तर त्या ठिकाणी 2च धावा त्या ठिकाणी जायला पाहिजे होत्या, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि तिसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली. आणि तिसरी धाव पूर्ण करत असताना यष्टीरक्षकाने तो चेंडू फेकला, त्याच्यावर 1 धाव, असे 4 धावा त्या ठिकाणी पूर्ण करतायत. संख्या 4 ने वाढते, म्हणजे 25 धावा. आता मात्र त्या ठिकाणी सुमितला मोठे फटके या ठिकाणी संधी आहे आणि त्या संधीत त्या ठिकाणी सोनं करावं लागणार, ते म्हणजे सुमित आणि आकाश याला. आता मात्र त्या ठिकाणी चांगला फटका त्या ठिकाणी येतोय षटकार. फाईनल क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला, परंतु डावी एसटी सोडून जातोय चेंडू आणि धावसंख्या 1 ने वाढते. 32 धावा. खूप महागडं षटक मानावं लागेल, ते म्हणजे प्रथमच याचं त्या ठिकाणी खूपच धावा या षटकामध्ये आल्यात. पुढील चेंडू थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते. मालदेव विभागाचे कार्याध्यक्ष पांडुरंग जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा स्क्वेअरला पंचावरून मारलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तो पण 1 धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी नकार आलाय आणि 1 धाव त्या ठिकाणी पळून करतात दोन्ही फलंदाज. स्ट्राईकला आता येतोय तो म्हणजे सलामीला आलेला फलंदाज आकाश.
1+6 म्हणजे 7 धावा त्या ठिकाणी खर्च झाले करतोय तो म्हणजे गोलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी लाऊड अपील होते. जेपी खिरकंडी त्या ठिकाणी टॉस विन झालाय आणि आपला निर्णय आपण लगेच कळवायचा आहे. आणि निर्धाव चेंडू जातोय. चेंडू त्या ठिकाणी पॅडवर आदळतोय आणि कोणतीही धाव नाही. आता मात्र पुढील चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांच्या मध्ये त्या ठिकाणी चेंडू हातात पडला आणि हाती आलेला त्या ठिकाणी लोण्याचा गोला मात्र त्या ठिकाणी सोडला जातोय आणि 3 धावा या ठिकाणी पळून काढतायत 2 फलंदाज आणि तिसरा षटक त्या ठिकाणी समाप्तीचा इशारा येतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 43 धावा. नक्की त्या ठिकाणी महागडं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे प्रथमेश याचा 28 धावा खर्ची केल्या त्या म्हणजे प्रथमेश यानं. नऊ चेंडू त्या ठिकाणी टाकले म्हणजे 3 चेंडू त्या ठिकाणी अतिरिक्त त्या ठिकाणी टाकले ते म्हणजे प्रथमेश यानं आणि त्याचा मात्र त्या ठिकाणी फायदा उचलतो ते म्हणजे अष्टविनायक तलदेव. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय ते म्हणजे श्री गणेश आडोशी संघाकडून चांगल्या या ठिकाणी ट्रॉफीज आपण पाहतोय त्या ठिकाणी मोठमोठ्या ट्रॉफीज त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि फलंदाज गोलंदाज सिरीजसाठी सुद्धा एक चांगलं या ठिकाणी पारितोषिक आपण पाहतोय ते म्हणजे श्री गणेश आडोशी संघाचं या ठिकाणी छोटंसं गाव आहे पण या छोट्याशा गावामध्ये चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे जितेंद्र जाधव यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये येऊन बसून घ्यायचं आहे. जितेंद्र जाधव तसेच कॉमेंटेटर्स आमचे मित्र आमचे छोटे बंधू या ठिकाणी प्रवीण पवार यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. स्वतः त्या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी झेल सोडतोय आणि रनआउटचा या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होते सुमित. दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे तल्देव संघाला. या ठिकाणी बॉलर या ठिकाणी झेल सोडतोय आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्णतः दुसरी धाव या ठिकाणी घेताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज त्या ठिकाणी मैदानात अविनाश आणि आता मात्र त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फटका मारला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण दुसरी धाव दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल या 2 फलंदाजांमध्ये आणि धावसंख्या 2 वाढतीये. धावसंख्या होती ती म्हणजे 46 2 लॉस. पुढे चेंडू त्या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाज संकेत. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवर येतोय आणि कचाल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाची आपण पाहतोय ते म्हणजे जे हनुमान सावरट संघाची संकेत याचा पुढील चेंडू
आता मात्र त्या ठिकाणी फुलटॉस चेंडू, पंचांनी सांगितले नो चेंडू आहे आणि या ठिकाणी एक धाव नो चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू मध्ये हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी थांबला आणि त्याचा त्या ठिकाणी 2 धावा. ओव्हर स्टेपचा त्या ठिकाणी 1/3 आणि पंचांनी हेरलंय की ओव्हर स्टेपचा नो आहे आणि त्याचा पुरेपूर त्या ठिकाणी फायदा उचलतायत 2 फलंदाज. 2 धावा त्या ठिकाणी पळून काढतायत. झेल त्या ठिकाणी चांगला टिपला होता परंतु त्या ठिकाणी लगेच थ्रो केला असता तर नक्कीच एक धाव त्या ठिकाणी रोखली असती. 2 धावा आणि 1 नो अशा 3 धावा त्या ठिकाणी होतात आणि धावसंख्या होते ते म्हणजे 53. 53 धावा त्या ठिकाणी होतात ते म्हणजे ऑस्ट्रेलिया तलदेव संघाच्या. संकेत याचा पुढील चेंडू, सलामीचा फलंदाज अजून मैदानामध्ये आहे. आता मात्र त्या ठिकाणी मोठा फटका, स्टेट ड्राईव्ह या ठिकाणी 6. होतोय आणि नवीन फलंदाज येतोय त्या ठिकाणी अभिषेक, स्ट्राईकला अविनाश. आणि आता मात्र पाहूया त्या ठिकाणी यष्टीरक्षक चेंडू सोडतोय, 1 धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता परंतु त्या ठिकाणी फलंदाजाला चेंडू समजला नाही आणि 1 धाव त्या ठिकाणी पळून काढतात दोन्ही फलंदाज. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकाच्या अंतिम त्या ठिकाणी धावसंख्या झाली ते म्हणजे तलदेव संघाची 61 62 धावांतर त्या ठिकाणी विनिंग टार्गेट असेल ते म्हणजे सावरट संघाला. नक्की त्या ठिकाणी आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतायत सुनील पवार. पहिलं षटक त्या ठिकाणी स्वप्नील यांनी हाताळलं होतं, त्या ठिकाणी 7 धावा खर्ची केल्या होत्या. त्यानंतर संजय यानं त्या ठिकाणी दुसरं षटक 9 धावा आणि 1 विकेट त्या ठिकाणी. तिसरं षटक महागडं प्रथमेश याचं त्या ठिकाणी 29 धावा. आणि सावरट संघाला विनंती आहे की आपण इकडे आपली टीम घेऊन इकडे यायचं आहे. सावरट संघ, जय हनुमान सावरट संघाला विनंती असेल की आपण खेळाडू कक्ष त्या ठिकाणी बनवलेला आहे, त्या कक्षातूनच आपण त्या ठिकाणी एंट्री करायची. चला शत्रक्षण लावून घ्यायचं आपण लगेच. अष्टमी तलदेव संघाला विनंती असेल की आपण शत्रक्षण लावून घ्यायचं आहे. चला सलामीची जोडी पाठवायची आहे सावरट संघ. कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी प्रवीण पवार यांनी इकडे किल्ला लढवला, एकाकी किल्ला लढवला आणि काल त्यांना त्या ठिकाणी गणेश महाराज यांची सुद्धा साथ लाभली. आणि आज सुद्धा या ठिकाणी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आलेले आहेत प्रवीण पवार यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर आपण मैदानाकडे वळतोय. 62 धावांचं त्या ठिकाणी टार्गेट असणार ते म्हणजे
सावरट संघाची आपण सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानामध्ये. यापुढे होणार सामना JP खिरकंडी आणि अमरदीप धवली बंटी या ठिकाणी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. JP खिरकंडी त्या ठिकाणी टॉस विन झालाय. आपण निर्णय आपला कळवायचा आहे लगेच. संजय चला 15 मिनिटांमध्ये हा सामना संपवायचा. आपण जरा फास्ट करायचा आहे. 3च्या अगोदर या ठिकाणी सामना संपवायचा होता तर आपण त्या ठिकाणी डिले केला. शेवटची त्या ठिकाणी 15 मिनिटं शिल्लक आहेत. 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी सामना संपणं गरजेचं आहे. सलामीची जोडी पाहतो आपण सावरट संघाकडून 62 धावांचं त्या ठिकाणी टार्गेट असणार आहे आणि संजय आणि सागर अशी सलामीची जोडी जोडगोली या ठिकाणी मैदानात आणि गोलंदाज त्या ठिकाणी वापर केला जातोय. विवेक याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. एक नवेदित गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. तरुण खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ नितीन जाधव यांच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी खेळताना आपण दिसतोय तो म्हणजे अष्टविनायक तलदेव संघ. या संघाला या ठिकाणी आज चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय 62 धावा खूप मोठं टार्गेट त्या ठिकाणी त्यांनी जमा केलंय. तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा करणं या ठिकाणी गरजेचं असणार ते म्हणजे तलदेव संघाला. चला आपण वेल घेत आहे. छत्रसेन त्या ठिकाणी सजवलंय आणि पंचांची या ठिकाणी गाठ घेत आहेत. गोलंदाजीला या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी खाली राहिलेला चेंडू फलंदाजा चेंडू समजला नाही. चेंडू जाऊन या ठिकाणी विसावतो यष्टीरक्षक हातामध्ये. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रत्येक षटकामध्ये 15.5 धावांची सरासरी असणार आहे. आता मात्र त्या ठिकाणी ब्लॉकॉनचा चेंडू त्या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आले कॅप्टर उडवलाय आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू वर येईपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण केलेत. दोन या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर आणि त्याचा पूर्णपूर फायदा त्या ठिकाणी फलंदाजांना उचलायचा असतो तो म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. मात्र फुलटा चेंडू आहे पाहूया. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकात. त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा त्या ठिकाणी घेतलाय तो म्हणजे संजय यानं आणि 6 धावा या ठिकाणी मिळतात. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा त्या ठिकाणी खरपूस समाचार घेतलाय तो म्हणजे संजय यानं चेंडूला भिरकावून दिलं त्या ठिकाणी. फायनली क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी पुढील चेंडू विवेक याचा. धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 8 धावा. पुढील चेंडू आणि आता मात्र चांगला चेंडू त्या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त. डीजे या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या ते म्हणजे संजय याच्या आणि पहिला हादरा बसतो म्हणजे JMP जय हनुमान JHP जय हनुमान सावरट संघाला. आणि नवीन फलंदाज होते मैदानात गणेश. जुना जाणता खेळाडू खूप वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी असलेला हा फलंदाज गणेश. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा समाचार घ्यायचा होता परंतु फलंदाजाचा चेंडू दृष्टी या ठिकाणी जमवणं गरजेचं आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी.
पुढे चेंडू आता मात्र त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सफल होतो आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रक्षावरून 6 धावांसाठी. की 6 धावा आल्या असत्या परंतु त्या ठिकाणी डॉट आणि 6व्या चेंडूवर मात्र षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 14. नक्कीच सरासरीपेक्षा कुठेतरी थोडासा कमी पडतोय पण नक्कीच त्या ठिकाणी कमबॅक करावं लागेल ते म्हणजे गणेश आणि सलामीचा हल्ला फलंदाज त्या ठिकाणी सागर याला त्या ठिकाणी संघाची बाजू मांडावी लागणार आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज त्या ठिकाणी आकाश याचा वापर केला जातोय. तल्लेव संघाला विनंती असेल की आपण जरा फास्ट करायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं या ठिकाणी सजावट करतायत थोडंसं चेंजेस करतायत ते म्हणजे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतोय आपण सुमित याचा पहिला चेंडू आकाशसाठी त्या ठिकाणी थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरच ठेवला चेंडू आणि फलंदाजाला चेंडू समजला नाही. चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. पुढे चेंडू आता मात्र त्या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता फलंदाजाला चेंडू समजला नाही. एसटी थोडासा फंबल होतोय परंतु कोणतीही धाव नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव जात आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे चेंडू आकाश आता मात्र त्या ठिकाणी प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण त्या ठिकाणी लॉंगांच्या क्षेत्रक्षणावरून पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहूया किती धावा जमा करतायत. लॉंगाचा क्षेत्रक्षण त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय फेक करतोय त्यापर्यंत 1 धाव त्या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या अंतिम धावसंख्या होती ती म्हणजे 26 धावा. चांगलं षटक त्या ठिकाणी हाताळलंय. आकाशानं 12 धावा खर्ची केलेत आणि विवेक यांनी पहिलं षटक त्या ठिकाणी 14 धावा आणि 1 विकेट. तिसरं षटक या ठिकाणी कोण घेऊन येते पाहूया आपण. अभिषेक जाधव याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अभिषेक उर्फ भाई याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश यांच्या क्रिकेटचा खूप असा अनुभव दांडगा अनुभव असलेला असा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला आणि गोलंदाजी नौका गोलंदाज अभिषेक.
आता मात्र पाहूया, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः एकटी चेंडूच्या खाली येतोय आणि कोणतीही चुकी नाही आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. हल हल पुन्हा एकदा निघतोय भाई. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये आहे. संजय जाधव येतोय, झेल खाली पाहायचा, झेल होते. तिसरा हादरा बसतोय जय हनुमान सावरड संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण निलेश कदमला. सुंदर फलंदाजी केली होती अष्टविनायक तळदेव संघाकडून. सुमित आणि आकाशच्या माध्यमातून पाहिलं आपण. 62 धावे, 61 धावा ठोकल्या होत्या. 4 षटकांमध्ये 62 धाव्यांचं आव्हान ठेवलंय जय हनुमान सावरड संघाला. पुन्हा एकदा निघतोय अभिषेक. यारकर पद्धतीचा चेंडू आता खोदून काढलाय. चेंडू, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 28 धावा धावफलकावरती. 62 धाव्यांचं लक्ष आहे. 24 चेंडूमध्ये 62 धावा गोळा करायच्या आहेत. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय अभिषेक जाधव. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होणार. 2 धावेनी धावफलक हलणार. धावफलकावरती धावा लागणार 30 या अंकावरती. धावसंख्या झाली 30. आमचे मित्र आकाश जाधव पाहतोय आपण आमच्या समवेत जोडले गेलेत. 12वा प्रतिनिधी पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून. तसेच पांडुरंग जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते 3 विकेटच्या पतनानंतर 30 धावा जय हनुमान सावरड संघाची. अष्टविनायक तळदेव संघासमोर खेळत असताना 62 धाव्यांचं लक्ष ठेवलंय अष्टविनायक तळदेव संघानं जय हनुमान सावरड संघासमोर. सुंदर गोलंदाजी पाहतोय. अंडर 19चा खेळाडू आज मैदानामध्ये खेळताना पाहतोय आपण. नक्कीच नंदूजी सावंत आता मायनी या मैदानावरती अंडर 19च्या मॅची आपल्या 3 गावामध्ये येतात. लीग चालू आहे त्या ठिकाणी. त्या संघामधले 2 खेळाडू आज या ठिकाणी खेळत आहेत. स्वतः संघ मालक मला वाटतं आहे त्या संघाचा आज या ठिकाणी खेळतोय. संजय जाधव यांचा संघ आहे त्या ठिकाणी. त्यांचा आयकॉन खेळाडू या ठिकाणी आज खेळण्यासाठी आलाय. गावच्या संघामधून खेळणार आहात कारण का लीग आपल्या कधीतरी होईत जातात. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकांतील धावसंख्या होते 32 धावा जय हनुमान सावरड संघाची. चला क्षेत्ररक्षण साधवा. 6 चेंडू 30 धाव्यांची गरज. विजयासाठी 5 षटकार मारावे लागतील सावरड संघाला. आकाश जाधव आपण पाहतोय तल्लो संघाचा पाठीराखा 12वा खेळाडू म्हणून आज या ठिकाणी कामगिरी करतोय. प्रवीण, नक्कीच या ठिकाणी तरुण खेळाडूंना पुढे जाण्यासाठी त्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असेल. नक्कीच तरुण पिढी पुढे घालवण्यासाठी त्यांचा मूल्याचा वाटा पाहतोय आपण मैदानामध्ये. यंगस्टार खेळाडू पाहतोय आपण जास्तीत जास्त मैदानाच्या आत. अभिषेक असेल, अविनाश असेल, बरेचसे खेळाडू मैदानामध्ये खेळतात. यंगस्टार खाली जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय संजय जाधव. धावसंख्या होती 32. शेवट षटक घेण्यासाठी गोलंदाज आला शुभम. खराब चेंडू टाकतोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढणार. 33 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू 29 धाव्यांची गरज आहे. लगातार 5 षटकार मारावे लागतील सागर कदमला.
स्ट्राईक एंडवरती सागर पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडवरती निलेश कदम यांना पाहतोय आपण. गोलंदाज निघतोय अष्टविनायक तळदेव संघाकडून शुभम पवारला पाहतोय आपण. सुंदर फटका, सुमित चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय, एक धाव कंप्लीट होते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल जय हनुमान सावरट संघाला. ह्यानंतर होणारा एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अमरदीप धवली बंटी संघ असेल तर एका बाजूला JP खिरकंडी निलेश जाधव असा सामना पाहायला मिळेल मैदानाच्या आत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू होईल अमरदीप धवली बंटी आणि JP खिरकंडी. ह्या सामन्यानंतर लगेचच जो संघ नाणेफेक जिंकला असेल त्यांना क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं असेल. धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या होती ती 39 धावा, 38 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज आहे विजयासाठी जय हनुमान सावरट संघाला. यानंतर धवली बंटी आणि JP खिरकंडी संघानं तयार राहायचं आहे. नाणेफेक जिंकला JP खिरकंडी संघानं, निर्णय आपला लगेचच कळवायचा आहे. या ठिकाणी आडोशी गावचे एक युवा उद्योजक जितेंद्र जाधव यांचं इथं आगमन झालं. यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येत आहे. श्री गणेश क्रिकेट संघ आडोशी यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. यात आहे साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सामन्याकडे होते अष्टविनायक तळदेव आणि जय हनुमान सावरट असा सामना चालू आहे मैदानाच्या आत. विमर चेंडू पंचांनी 9 घोषित केला आहे. एक धाव मिळणार, एका धावेनं संघाची धावसंख्या वाढणार 40 या अंकावरती. 3 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे विजयासाठी. नक्कीच या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता नंदूजी सावंत आणि मॅचला कलांगडी आली असती. या ठिकाणी 25 धावेंचे आव्हान होतं. 3 चेंडू मागे विमर चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू चकमून जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धावेनं संघाची धावसंख्या वाढणार 44 या अंकावरती. शेवट चेंडू असेल. जवळजवळ अष्टविनायक तळदेव संघ विजयाच्या वाटचालीसाठी निघतोय पुढं. चला तयार राहायचं आहे JP खिरकंडी आणि अमरदीप धवली बंटी संघ. JP खिरकंडी संघ आपण नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय लगेचच कळवायचा. जर क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला असेल तर एका मिनिटामध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला अष्टविनायक